आम्ही येऊ तुमच्याकडे चला. आणि अशा पद्धतीने वारीला जात असताना वारी ही वारकरी संप्रदायातली प्रमुख साधन आहे. असं आहे, कीर्तनकार कोणी होणार आहे, रामानाचार्य कोणी होणार आहे, भागवताचार्य कोणी होणार आहे, पण मात्र वारकरी ही कोणी होत नाही. परमार्थामध्ये सर्व सोपी आहे. रामायण सांगणं सोपी आहे, भागवत सांगणं सोपी आहे, शिवपुराण सांगणं सोपी आहे, पारायण करणं सोपी आहे. फक्त वारकरी संप्रदायात दोनच गोष्टी भारी आहेत, ते म्हणजे पायी वारी आणि काकडा. कारण ह्या दोन साधना अशी आहेत, त्रासदायक आहे. आणि त्रासदायक असल्यामुळे कोणीही वारकरी होऊ शकत नाही. पण मात्र मग या वर्षी आमच्या मनामध्ये आलं, अनेक वर्ष झाले आम्ही या रस्त्याने चालत आहोत. चालत असताना आपल्या अकोल्याचे फुलावाले उगले साहेब, त्यांच्याकडे बऱ्याच 30 वर्षाला आम्ही येऊन राहिलो रूपलाल महाराजांच्या दिंडीमध्ये. सखाराम बाबाच्या दिंडीतही बऱ्याच वर्ष चाललेलं आहोत. या वर्षी आमच्या गावकऱ्यांच्या मनामध्ये आलं, आमचे अमोल महाराज आणि प्रशांत महाराज यांच्या मनामध्ये आलं की आपण आपल्याच ठिकाणाहून वारी काढावी. चला बाबा तुम्ही चालता का? म्हटलं बा चाला, काय करावं लागते. कारण कोणी जर सत्कर्म करत असेल तर मग त्या सत्कर्माला आपण सहकार्य केलं पाहिजे. या नियमाला नसतो. प्रश्न आता मुक्कामाचा. मुक्कामाचे कारण 28 तारखेला आमचं नियोजन झालं. 28 तारखेला नियोजन झालं, 30 तारखेला दिंडीचं प्रस्थान करायचं. म्हणजे 2 दिवसामध्ये पंढरपूर पर्यंत सर्व मुक्काम आम्ही आमच्या भरून लावले. हा मुक्काम देखील आम्ही मोहल्ले सरांकडे दिला होता. मोहल्ले सर आमच्या कवड्याला आम्ही दरवर्षी कीर्तनाला येत असतो. या भागामध्ये बरेच कीर्तन व्हायला होत असतात. आणि मग मोहल्ले साहेबाकडे मोहल्ले सरांना फोन केला, म्हटलं सर आमची या वर्षीला दिंडी निघून राहिली, आमचा मुक्काम घ्यावा लागतो दुपारी. त्यांनी सांगितलं मला काही हरकत नाही, कारण ते वारकरी घरांचे हरिबाबाची मुलं म्हटल्यावर वारकरी परमार्थिक सप्ते करणारे लोक आहेत. पुन्हा मग आमचे सुनील पाटील यांनी अमोल भाऊशी संपर्क साधला. म्हणजे सांगितलं बाबा मला मुक्काम द्या. सरांना फोन केला, म्हटलं तुम्ही नेहमीच करता, पण मात्र अमोल भाऊ मोरे यांच्याकडे आम्ही मुक्काम दिलं, त्यांना काही हरकत नाही महाराज. कारण परमार्थामध्ये हा समन्वय असला पाहिजे. त्याने जर आळसनं नाही आम्हालाच घ्यायचं आहे महाराज, थोडा अवघड झालं असतं. त्यांनी होकार दिला, योगायोग तुमचं पुण्य फाळायला हवं. कारण वारकरी घरी येण्याकरता 3 गोष्टी पाहिजे. पूर्वपुण्य पाहिजे, चित्ताची तळमळ पाहिजे आणि भगवंताची कृपा पाहिजे. पूर्वपुण्यशी साधू येत नाही. पुण्य फळले बहुता दिसा, उजळले भाग्य आता, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. किंवा ज्ञानोबरांत मी माझ्या पूर्वजन्मामध्ये चांगली साधना केली, त्यामुळे मला साधू भेटले, म्हणजे वारकरी भेटले. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, आजी मज फळाशी आली, परमानंद आजी मानसी भेटी झाली या संतासी. नाथमारा म्हणता निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्या लाईजे पाहतो वाटे, तरी होय भेटी हरिप्रियाशी. अन्यथा साधू वारकरी कोणाच्या घरी जात नाही. म्हणजे आपल्या परिवाराचं काहीतरी पुण्य फळाला आलं, पुण्य पाहिजे घरी येण्याकरता. दुसरं म्हणजे चित्ताची तळमळ पाहिजे. पोरांची सारी हे साहेब लोक आहेत, आमची पोरच म्हटलं तर काही हरकत नाही, यांची सारखी तळमळ चालू आहे. या दिवसपासून आम्हाला भरून मुक्काम दिला ना, त्यापासून बहुतेक आम्हाला जेवढा टाइम लागला नाही तेवढ्या टाइमात त्यांनी तेवढे टाइम फोन केला असेल, महाराज असं सुनील पाटील असं असं आहे. आणि ऑटोही मोठी भारी टाकली. सुनील पाटील आले तरच बरं. मग ते त्यांनाही घडली साधना. सुनील पाटील आले, पुरुषोत्तम पाटील आले, गणेश पाटील आलेले. आता पुढे पुढे गौरव पाटील येणार आहे, पवन पाटील तुमचे साहेब देखील आमच्या येणारच आहेत. चला आपल्याला तिकडे नाही जायचं. म्हणजे पूर्व पुण्य फळाला आलं. त्यानंतर चित्ताची तळमळ पाहिजे. किती तळमळ पाहिजे? तुकोबर एक उदाहरण देतात. कन्या सासुर अशी जाय, मागे परतोणी पाय. पहिल्या मुलगी सासरला गेली असताना अशी मागे परत पाहत असते. पण तो दृष्टांत मी वाटला. चुकली या माय, एखादी आई आणि मुलगा यात्रेमध्ये गेला, तो मुलगा हरपला, तसं त्या आई आणि मुलाची तळमळ सारखी असते, एवढी तळमळ असली पाहिजे. तोही दृष्टांत कमी वाटला, कारण मुलगा मिळूनच जाणार आहे. पुढचं उदाहरण, जीवना वेगळी मासोळी, पाण्याची वेगळी मासोळी टाकली की किती तास वाचते रे? पाण्याची वेगळी मासोळी किती महिने, किती वर्ष, किती तास, सेकंद वाटत नाही. कारण जीव जाती जीवना संगे मत्स्य मरण काय योगे,
म्हणजे साधू भेटीविषयी चित्ताची तळमळ पाहिजे, साधू भेटीविषयी पूर्व पुण्य पाहिजे आणि साधू भेटीविषयी भगवंताची कृपा पाहिजे. ऐका, प्रयत्न जर आपण केला ना आपल्याला देव भेटे. साधन जर केलं तर तपे दाणी वरते गोविंदू पै भेटे, पण साधू न भेटे भाग्याविन. साधू हे भाग्याशिवाय मिळत नसतात. म्हणजे काहीतरी तुमचं हे आहे, भगवंताची कृपा झालेली आहे. बहुअवघड आहे संत भेटी, तरी जगत जेठी करुणाच विली. म्हणून तुमच्या परिवाराचं, टपालीचं तरी पुण्य फडाला आलं. म्हणूनच वारकरीची दिंडी आज जरी आपली लहान असली तरी पुढच्या वर्षीपर्यंत आपण 50 लोक करणार. या वर्षी तर उद्यापासून आमची 40 लोक होणार आहेत. 50 जास्त घेणार नाही मी, कारण मी महाराज असं आहे, मी शिस्तीचा भोक्ता महाराज आहे. कारण वारकरी हा नियमातला असला पाहिजे. शिवे देणारा, गया ठेवून पत्ता कुठे ठेवणारा तसंही असणार नाही. आता हे पहिलं वर्ष असल्यामुळे थोडं सैल आहे. म्हणजे पुढच्या वर्षी संस्थानुमत ताडाची नोंदणी केल्या जाणार आहे, त्याच्यावर क्रमांक टाकला जाणार आहे, देणारा जो क्रमांक टाकला जाणार आहे, जबाबदारी त्याच्यावर राहणार आहे आणि त्या ताडाच्या पैसे तिथं जमा केले जाणार आहे. पत्ता त्याची नाव नोंदणी करून तिथे दिल्या जाणार आहे. आता हे वक्तावर झाल्यामुळे आता नवीन संसार म्हटला की गॅस भेटत नाही, लवकर तवा भेटत नाही, काही भेटत नाही, पण सर्व पद्धतीने आपलं चालू आहे. चला मला तिकडे जायचं नाही. आणि अशा वारीला जात असताना आज आपलं चिखली या ग्रामामध्ये काम आहे, दुपारचं जेवण, आणि त्या अनुषंगाने आपलं हे वाटचालीचं प्रवचन आहे. त्या प्रवचनाकरता सेवेकरता निवडलेला जो श्लोक आहे तो 17व्या अध्यायातील 14व्या क्रमांकाचा आहे. आणि या श्लोकाद्वारे भगवान अर्जुनाला हा दिव्य संदेश देतात. शारीरिक तपामध्ये, शारीरिक तपाचा विचार करत असताना देव देव शब्दावर ज्ञानोबराने जवळजवळ 3 ओव्या टाकलेल्या आहेत. देव शब्दावर, देव कशाला म्हणतात? जो देतो तो देव असतो, दिव्य प्रकाशित असतो, त्याला देव म्हणत असतात. पण त्या देवावरती ओवी ज्ञानोबराने टाकले. तया प्रिय देवतालया, इथं नामनिर्देश नाही. ज्याला जे प्रिय दैवत असेल, प्रिय दैवत, कारण एका घरामध्ये राहणाऱ्याची आवड भिन्न भिन्न असते. बापलेकाची आवड भिन्न असते, भावाची आवड भिन्न असते, मायलेकाची आवड भिन्न भिन्न असते, पती पत्नीची आवड देखील भिन्न भिन्न असते ना. कैकेला वाटे राम वनवासामध्ये गेला पाहिजे, दशरथाला वाटलं होतं गादीवर बसला पाहिजे. आवड भिन्न झाली पती पत्नीची. बापलेकाची आवड भिन्न भिन्न, प्रल्हादाला नाव घेतल्याशिवाय राहत नव्हतं, हिरण्यकशिपूला नाव घेणार आवडत नव्हता, म्हणजे आवड भिन्न झाली. त्यानंतर भावाची आवड भिन्न असते. विभीषणाला असं वाटे सीतारामाला समर्पित गेली पाहिजे, रावणाला मी बरेपर्यंत सीतारामाकडे गेली ना. म्हणजे आवड ही भिन्न भिन्न असते. म्हणून ज्याला जे प्रिय दैवत असेल, ज्याला जे प्रिय दैवत असेल ना, त्या दैवताची त्याने यात्रा करायला पाहिजे, वारी करायला पाहिजे. आणि वारकऱ्याचं प्रिय दैवत कोणतं आहे? पांडुरंगच आहे. पांडुरंग तर वारकऱ्याचा कुडीचं दैवत आहे. विठ्ठल कुडीचे दैवत, कुडीची हे कुडदेवी केली ठावे संताने. तुका म्हणे काय ते कुडीचे दैवत पांडुरंग, असे तुकोऱ्याचं प्रमाण आहे. बहु आवडशी जीवापासून या कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडशी जीवापासून या. वारकऱ्याचं दैवत पांडुरंग परमात्मा असल्यामुळे ते दैवत वारकऱ्याला जीवापेक्षा आवडते. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझ वाचून केशवा अनु न आवडे, भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती. म्हणजे प्रत्येक वारकऱ्याचं प्रिय दैवत, वारकऱ्याचा जीव नाही आवडत तेवढा देव आवडतो. जीव नाही आवडत, जीव जर आवडला असं तो का नाही केला असताना कळलं. पण देव आवडत असल्यामुळे अधिक एक सांगणार आम्ही, देवाकडे जात असताना संतांच्या समागमामध्ये गेलं पाहिजे. अगदी सोपं जर बोलायचं झालं तर गाईकडे दूध काढण्याकरता जात असताना कोणासोबत जायचं? वासरासोबत जायचं. सासरवाडीला जायचं असलं तर बायको सोबत जायचं. म्हणजे व्यवस्था व्यवस्थित होते, नाही तर होत नाही. समजा तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये जायचं असेल तर तिथल्या सदस्यासोबत गेलं पाहिजे. आमदाराकडे गेलं असतं त्याच्या पीए सोबत गेलं पाहिजे. खासदाराकडे गेलं असताना त्याच्याकडे.
पंतप्रधानकडे मुख्यमंत्र्याकडे जायचं तिथल्या अधिकारी. आणि मला अधिक असं वाटतंय की पंतप्रधानाला भेटण्याकरता तुम्हाला टाईम तारीख काढावं लागते. त्यानंतर मुख्यमंत्र्याला भेटण्याकरता तुम्हाला वेळ आणि टाईम काढावं लागते. तसं देवाच्या भेटीला जात असताना देखील वेळ दिला पाहिजे आणि संतांच्या सोबत गेलं पाहिजे, आपल्या मनानं नाही. मनोमार्गे गेला तो तिथेची मुकला. म्हणून संतांची संगती मनोमार्ग गती. आकाळावा श्रीपती. आपण गजान मारला नेऊन नाही राहिलो, आपण गजान महाराज सोबत चाललेलं आहो. संतांच्या सोबत गेलो असताना नपडे गुंथा कुठे आई, त्यांच्या सोबत गेलं असताना म्हणून संतांच्या सोबत देवाच्या भेटीला गेलं पाहिजे. म्हणजे विशेष प्रकारची ओळख देवाची तुम्हा आपल्या लोकांना संत आपल्याला करून देत असतात. एरवीही देव आपल्याला कळत नाही. रावणाला देव भेटला कुठं कळला, हिरण्यकशिपूला देव भेटला कुठं कळला, कुंभकर्णाला देव भेटला कुठं कळला, पण ध्रुवाला देवही भेटला आणि देव कळला. त्याचं कारण आहे नारद भेटले. प्रल्हादाला देवही भेटले आणि संतही भेटले, देव कळला. नारद भेटले ना, त्यामुळे देव कळलेला आहे. ऐका, त्या वाल्या पोळ्याला साधू भेटले म्हणजे नारद महर्षी, त्यामुळे देव कळला. साधना घडलेली आहे. देव कळण्याकरता संतांच्या सोबतच गेलं पाहिजे. ते पायदल गेलं पाहिजे देवाकडे. आणि जात असताना देवाकडे गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. पण आता वारकरीची कंडिशन झाली खात जागा, खात जागा. सकाळी 6 वाजता नाश्ता होते आणि 6 वाजता पण चालूच असतात. पण चांगली गोष्ट आहे, खाणं देखील गरजेचं आहे. कारण जसं गाडी चालण्याकरता पेट्रोल डिझेलची गरज आहे, तसं शरीररूपी गाडी चालण्याकरता देखील आपल्याला पेट्रोलची गरजच असते. देणारे एवढे आहे की खाणारे कंटाळतील पण देणारे कंटाळत नाही, म्हणजे एवढं असतो. चला, संतांच्या सोबत आपण वारीला चाललेला आहोत आणि जात असताना यात्रा देखील करावया. किती महाराज 18 पारदेशा पाया उडीक घाते, म्हणजे नेहमी त्यांची वारी केली पाहिजे. महाराज यात्रा करण्याकरता किती गोष्टी पाहिजेत माहिती आहे का? यात्रा करण्याकरता पहिल्यानं तुकोबराय बोलले, बस एवढा मुद्दा म्हणतो. जवळ हे सकड सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोयीत पाय, तीर्थयात्रे जाये चुकू नको. संतांनी सांगितलं जोपर्यंत इंद्रियामध्ये पाठवे शक्य तोपर्यंत पैदल वारी होऊ शकते, अन्यथा नाही. वारी करता हात चांगले पाहिजे. जवळ हे सगळं हात शब्द आहे ना, हात चांगले पाहिजे. कशा करता? भजन करण्याकरता का मारामारा करण्याकरता? हात चांगले पाहिजे भजन करण्याकरता. पाय चांगले पाहिजे चालण्याकरता. डोळे चांगले पाहिजे रस्ता दिसण्याकरता. कान चांगले पाहिजे गुणानुवाद ऐकण्याकरता. आणि मागून गाडी जर आली तर हॉर्न ऐकवायला पाहिजे तेवढ्याकरता. त्यानंतर डोळे चांगले, कान चांगले पाहिजे, वाचा चांगली पाहिजे नामस्मरण करण्याकरता, मन चांगलं पाहिजे मनन करण्याकरता, बुद्धी चांगली पाहिजे निश्चय करण्याकरता, चित्त चांगलं पाहिजे चिंतन करण्याकरता, अहंकार चांगला पाहिजे की मी परमात्म्याचा अंश देवाकडे चाललेला एवढ्या करता. म्हणून तीर्थयात्रेकरता या सर्व गोष्टी पाहिजे. तर आणि तुकोबराने सांगितलं आमची जन तीर्थयात्रा साधारण माणसं असेल ना, तो म्हणे आमची जन तीर्थयात्रा होऊ शकत नाही. मग त्याच्याकरता काय साधन आहे? त्याच्याकरता पुढची ओळ आहे, देवांगण मिरवणी. या देवाचं अंगण झाडलं पाहिजे. ऐका आता, देवांगण मिरवणी या देवाचं अंगण. देवांगण तिथंच अर्थ आहे. देवांगण म्हणजे देवाचं अंगण. देवाचं अंगण झाडलं गेलं पाहिजे. देवाच्या अंगणामध्ये रांगोळी टाकली गेली पाहिजे. देवाच्या अंगणामध्ये घरची पूजा येणार आहे, घरची सेवा आहे ना, शारीरिक देवाची सेवा केली पाहिजे देवांगणापुढे. महाराज पण त्या देवळातल्या लोकांना आमचं पटतच नाही. आम्ही काय करावं? देवाचे अंगोपचार. मला मानभो पंथाचं लय स्वाभिमान वाटतं. ते एवढे आता इथे कोणी नसेल म्हणा मानभो पंथाचं असेल तर पा, ते एवढे अंगोपचार करतात देवाला. देवाचा उपहार दाखवतात, देवाला झोपवतात, देवाचे हातपाय दाबतात, देवाला सर्व देतात. म्हणजे देवाचे अंगोपचार. आता ऐका बरं, देवाचे अंगोपचार वेगवेगळे आहेत. रामाचे अंगोपचार वेगळे आहेत, कृष्णाचे अंगोपचार वेगळे आहेत, शिवजीचे अंगोपचार वेगळे आहेत, गणपतीचे अंगोपचार वेगळे आहेत, महाभगवतीचे अंगोपचार वेगळे आहेत, भगवान सूर्यनारायणाचे अंगोपचार वेगळे आहेत. म्हणजे ह्या पंचदेवता आहेत ना हिंदू धर्मामध्ये, गणपती बाप्पा त्याचे अंगोपचार आहे मोदक दुर्वा.
त्याचे अंगोपचार, त्याला शेंदूर. त्यानंतर शिवजीचा अंगोपचार बिल्वदल, प्रदीप मिश्रांना शोधून काढलेलं आहे. 1 लोटा जल, म्हणजे फार त्याने शोधून काढलं. बरोबर तेच आहे. 1 लोटा जल, तुळशीदल आणि भस्म हे त्यांचे अंगोपचार. रुद्राक्षाची माळ, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ हे तेव्हा शिवजीचे अंगोपचार आहेत. विष्णूचे अंगोपचार काय आहे? विष्णूचे अलंकार, तुळशी हे त्याचे अंगोपचार आहेत. त्यानंतर मा भगवतीचे अंगोपचार, सौभाग्याची वटी भरणं तिचे अंगोपचार झाले. सूर्याचे अंगोपचार, सूर्याला अंगोपचार एकच फक्त, सूर्याला अर्घ देणं आणि हात जोडणं, बस हेच त्याचे अंगोपचार झाले. एरवी सूर्याला आपण जीव घालू शकत नाही, सूर्याच्या पण आंघोळ करू शकत नाही, सूर्याला काही करू शकत नाही. म्हणून ज्या देवाचे जे अंगोपचार असतील ते अंगोपचार केले पाहिजे. अंगोपचार पूर्वणिया करावया म्हणावया शोभतिया. आता ऐकून ठेवा, हाताची शोभा घड्याळाने नाही, हाताची शोभा सोन्याच्या कड्याने नाही, हाताची शोभा अंगठ्याने नाही. हाताची शोभा कशाने आहे? हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणा. हाताचं भूषण दान आहे आणि कंठाचं भूषण भगवंताचं नाव. किंवा हस्त पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्र यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदय पवित्रो यदि नाम घोषो. हृदय प्रतिष्ठो यदि ब्रह्मनिष्ठा. त्याच्याकरता करावया म्हणावया शोभती. हात हे देवाचे उपचार केले पाहिजे, देवांगण झाडलं पाहिजे. हे शारीरिक तप आहे. आता पुढे शारीरिक तपामध्ये महाराज, पण पुढे काय आहे शारीरिक तपामध्ये? पुढे लिंग का प्रतिमा देते, विधी विनया देते. त्यानंतर अथवा प्रवासिका पीठ आहे. सर्व शारीरिक तपाचं वर्णन जसं जसं आपल्याला करता येणार आहे त्याप्रमाणे करण्याचा आपण पुढे प्रयत्न करू. आजची झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पण. मंडळी सर्वांनी निष्ठेने जीवन जगा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, एकादशीसारखं व्रत, ज्ञानेश्वरीसारखं रामकृष्णासारखा मंत्र, 15 मिनिटाचा हरिपाठ आणि महिला मंडळी करता आपल्या घरी आलेला अतिथी विनमुख न जाता विनमुख गेले अतिथी हे सुकृताची संपत्ती. या पद्धतीनं कारण धन्य ते संसारी दयावंतचे येथे उपकारासाठी आले दर्जा वैकुंठी हो तशी तेवढा परोपकार करण्याचा प्रयत्न करा. आपण करता. नाश्त्यावाले आहेत, त्यानंतर आपल्या आजचे जेवणावाले, त्या सर्व परिवाराला भगवंताच्या कृपेनं गजानन महाराजच्या आशीर्वादानं प्रचंड आयुष्य लाभो. आरोग्य, धन, समृद्धी सर्व काही प्राप्त हो आणि उत्तराउत्तर भगवान परमात्मा संत महात्मे या परिवाराकडून सेवा करून घेतात. थोडी भगवंताच्या चरणी प्रार्थना. आजची सेवा या ठिकाणी पूर्ण करा. काही म्हणते महाराज मग आम्हाला आता पुढचं ऐकायचं असेल तर चला मग उद्यापासून आमच्या ऐकायचं जर असेल तर हे वार कुठलंही भाग्यवान असतात. तर यांना दररोज ऐकायला भेटते ना. आता दररोज ऐकायला भेटते. आणि आमच्या वारकऱ्यांना हे काही वारकरी असे आहेत आमचे त्याला फार ऐकायची सवय. म्हटलं बा 10-15 मिनिटं प्रवचन करू. आमचे बडमान नाही, अर्धा तास तरी करा महाराज. आणि नेमकाच घड्याळ माझं ती करा म्हणजे किती झालं. तसं वारीचं म्हटलं की 1 तास आम्ही कीर्तन करत असतो, फक्त 1 तास. आणि त्यानंतर प्रवचन म्हटलं की 20 मिनिटं एवढाच नियम असते. तर वारकऱ्याला चालणं गरजेचं असते, प्रवास असते, आरामाची गरज असते. त्यामुळे आजची सेवा या ठिकाणी पूर्ण करा. हरे नमा, हरे नमा, हरे नमा. विठ्ठला विठ्ठला.